आजच्या काळात मोबाईल फोनचा वाढता वापर मुलं आणि मोठ्यांमध्ये समानरित्या चिंतेचा विषय बनला आहे. लोक तासनतास मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, ज्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो. संवाद आणि आपुलकीची जागा आता आभासी जगाने घेतली आहे, ज्यामुळे लोक वास्तविक जगापासून दूर जाऊन एकाकी होऊ लागले आहेत. या तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबाला वेळ देणे आणि खऱ्या नात्यांना महत्त्व देणे खूप गरजेचे आहे. राम राम मंडळी. बरं आहेत ना हो सगळे? पाहुण्यांनो, व्यवस्थित बोलायचं तात्पुरतं एवढं. गावचा सरपंच झाल्यापासनं मित्राला भेटलेलो नाही. लगेच आपल्या मित्राला बोलून घेतो, जोडीदाराला बोलून घेतो, लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ओ तात्याराव, तात्याराव, अरे राम 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 येडू पाटील. राम राम. कस काय बरं चाललंय का? एकदम व्यवस्थित, गावची मंडळी एकदम व्यवस्थित. आणि बायका पोर अरे बायका पोरं पण व्यवस्थित. सांगायचं एवढे आता आता एक माणूस गाड्यात पडलो. गड्ड्यात पडला. अरे हो ना धपकन. अरे सारी लोक असली पण आपण नाही असलो भो. तू का नाही असला? मीच गाड्यात पडलो होतो. अरे तिच्या मायला. बर ते जाऊ दे. एवढ्या दिवसापासून सरपंच झालो मी. कुठं होता तू? अरे लंडनला गेलतो लंडनला. लंडनला. हा ते कांद्याची टारली घेऊन गेलतो सोडाला. कांद्याची टारली. मग अर बर बर ते जाऊन दे. मी गेलो लंडनला. तो काय सुधारणा केली रे गावाची? गावाची. हा अरे काय कमी राहिली ते सांगा. अरे रस्ता आहे का गावाला? रस्ता रस्ता नाही. पाऊस पडला तर चिखल होतो चिखल. अरे सरपंच आहे का कोण? रस्ता मंजूर, साईला किंमत. शाबास रस्ता मंजूर केला का? रस्ता मंजूर. आणि लाईट आहे का गावाला? लाईट लाईट बी नाही. अख्खा गाव अंधारात झक मारताय. अर अरे सरपंच आहे का कोण? अरे लाईट बी मंजूर, साईला किंमत. अरे लाईट बी मंजूर केली का? लाईट बी मंजूर. आणि आहे का गावात प्यायला पाणी? म्हणतो मी. पाणी, पाणी बी नाही गावात. नाही. अरे सरपंच आहे का कोण? पाणी बी मंजूर, साईला किंमत. पाणी मंजूर केलं का? पाणी बी मंजूर. पाणी लागत धरण. आता गावात धरणच नाही. गावात धरण बी नाही. नाही. अरे आहे की मी सरपंच आहे की. धरण बी मंजूर. धरण मंजूर केलं का? धरण मंजूर. धरण लागत नदी. आता नदी कुठून आणतो? अरे सरपंच आहे का कोण? नदी बी मंजूर, साईला किंमत. नदी मंजूर केली का? नदी मंजूर. आता नदीला लागतो उगम. उगम बी नाही. अनुगम येतो डोंगरातून. हा डोंगर. आणि आपल्या गावाला डोंगरच नाही हा डोंगर बी नाही ना. ना. अरे सरपंच आहे का कोण? डोंगर बी मंजूर. अय, डोंगर तर बापानं मंजूर केला होता का? अरे बाबा, असं जर का सगळं मंजूर करत गेलो असतो तर सरपंचाचा आमदार नसतो का झालो. बरोबर आहे भाऊ तो. बरं ठीक. डिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाजत नसतं. ते बी बरोबर आहे तुझं. हा, बरं मी काय म्हणतो, काय म्हणतो? आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे. गॅदरिंग आहे. गॅदरिंग मध्ये आपल्या शाळेच्या 9वी 10वीच्या पोरांनी मस्त नाटक बसवलेलं आहे. अरे बाप रे. नाटक म्हणजे एकदम मस्त. खूप दिवस झालो सोबत बसलो नाही, हा. नाटक बघितलं नाही. हा चल तुला आज नाटक दाखवतो. हा इतकं भारी नाटक आहे ना भावा. हे पुरी पुरी गावातली जनता आहे ना, हा. सगळी खुश होऊनच गेली पाहिजे. आणि नाही गेली तर? अरे जाईनच, नाटकच बघतो आता. हा पाहू ना. चल नाटक बघू. तुम्ही बी पहा बर का. हा. अरे किती वेळापासून वाट पाहतोय. विक्रम आणखी आला कसा नाही का? कंटाळा मला. हा 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 राजा विक्रमादित्य. अरे किती हा उशीर. तुला जर उशीर होणार होतास तर तुम्हाला एक फोन करायचास ना, नाहीतर एक मिस कॉल तरी द्यायचाच. उगीच उशीर केलास. वेताळा हा राजा विक्रमादित्य आहे. त्या योगाला दिलेलं वचन मी मोडणार नाही. मी तुला घेऊन जाणारच. अरे हो हो, पण निदान एक व्हॉट्सअपवर मेसेज करायचास ना की तुला उशीर होणार आहेस. वेताळा त्या योगाची परम साधना चालू आहे, ती पूर्ण व्हावी म्हणून मी तुला घेऊन जाणारच. हो हो, पण मी तुझ्या हाती लागलो तर ना. बघ बघ मी कुठं आहे बघ. सोड सोड मला विक्रमा, सोड. वा राजा वा, तुला मानलो. तू एवढा शूरवीर आहेस की तू इंद्राला सुद्धा पराभूत करू शकतोस. पण राजा तुला माहिती आहे ना, तू जर मला बोललास तर मी निघून जाईल. आणि मी तुला प्रश्न विचारला आणि तुला उत्तर येत असून तू नाही सांगितलं तर मी तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करील. राजा प्रवास खूप दूरचा आहे, तू बोर होणार नाहीस म्हणून तुला मी एक गोष्ट सांगतो. रामपूर गावामध्ये एक कुटुंब होतं. कुटुंबात आई वडील मुलगा मुलगी राहत होते.
आई वडील मुलांवर जीवापाड प्रेम करायचे, पण एके दिवशी सर्वजण झोपेत असताना आईला अचानक स्वप्न पडतं. हॅलो. हां श्रद्धा. अगं मी निघतेच. हो हो अगं, गृहपाठ करायला वेळच मिळाला नाही. काय ग हे आई, दिसत नाही का तुला? अगं तू तरी इकडे तिकडे पाहत जा ना. हे घे तुझा डब्बा. हॅलो. हां अगं मुलगी माझी शाळेला जातेच. हां हो हो. दादा, मला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरती भाषण करायचंय. मला थोडीशी माहिती दे ना. अगं स्वामी विवेकानंद म्हणजे हां. ते फार हुशार होते. आणि यस, ए काय हे? ए तुझा तिकडे बाबाला विचार काय ते. बाबा, अहो स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? बाबा, ओ बाबा. अहो बाबा, स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? नाही हो बाबा, कोण होते? नाही हो बाबा, सांगा ना. नाही हो बाबा, तुम्ही सांगा ना. काय गुरु गुरु इथेच फिरतेच, जा ना शाळेत. अगं आई, बाबा म्हणाले त्यांच्या गुरुला विचार. काय? आणि त्यांचा गुरु कोण? तू. काय काय हो? मी म्हणालो आई आपली पहिली गुरु असते, तू तुझ्या आईला विचार असं म्हणालो. बाबा तुम्ही पण ना. चल निघ शाळेला. दादा, तू नाही येणार आहे शाळेत? हा यस. ओ चल ना मग. आहा, माझी 8वी लेवल चालू आहे. एवढा गेम संपला की आलोच. अरे दादा, त्यापेक्षा तू तो वाला गेम का खेळत नाही? कोणता? अरे ब्लू वेल, म्हणजे 50वी लेवल झाली की. येस येस येस. काय दादा, तू खरंच ब्लू वेल गेम खेळणार आहेस? अगं नाही ग, 8वी लेवल कम्प्लीट. तुझा बाय पियू. येस येस येस. अगं तुला सांगते, काल माझ्या फोटोला ना 300 लाईक आल्या. आहेस कुठे? आई माझा डब्बा दे, मला उशीर होतोय शाळेला जायला. आई. हो हो देते देते. हा हे घे रे तुझा डब्बा. अगं तुला नाही ग, मुलाला डब्बा देते. हो हो. आई माझे सॉक्स कुठे आहेत? आई आई मला उशीर होतोय शाळेला जायला. काय झालं एवढं ओरडायला? आणि तुझे सॉक्स तुला नाही शोधून घेता येत? मला काय काम कमी आहेत का? देवा देवा. काय काय म्हणालीस? अहो तुम्हाला नाही, मी देवाला म्हणाले. अरे वा, देव म्हणजे आता बंडोबात आले का? त्यांना म्हणा पौर्णिमेला आमच्याकडे ऑनलाईन सत्यनारायण करा. धन्य धन्य हा पिता आणि त्यांचा तो पुत्र. हाड हाड हाड. ओ बाबा काय हे? आईच तर म्हणाली ना, कुत्र आलंस कुत्र. आई अहो ते व्हॉट्सअप आणि फेसबुक बघण्यापेक्षा तुमचा फेस व्हा आणि जा ऑफिसला. मला ना खूप काम आहेत. हा मनीषा बोल. अगं आता का मी तुझी पर्स घेऊन किटी पार्टीला जाऊ का? आणि मी काय तू बॅग घेऊन ऑफिसला जाऊ का? हा तर तूच तर दिली ना पर्स. हो मी देते, पण तुम्हाला पाहायला नको? जग पाहतं फेसबुक व्हॉट्सअप. मसनात गेलं सरपण आणि हाती घेतलं दर्पण. म्हणजे 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 वाघाचे पंजे, कुत्र्याची शेपूट आत. हॅलो. हा जया, थँक्स माय डिअर. कोण? मी? तुम्हाला नाही, मी जयाला बोलते. अगं तू नाही, मी यांना बोलत होते. हो हो. अहो ती बॅग घ्या आणि जा ऑफिसला, मला ना खूप काम आहेत. हॅलो. काय तू ऑनलाईन आहेस? बरं थांब थांब, मी यांना ऑफ करते आणि मी पण ऑनलाईन येते. हॅलो हॅलो सर. हो हो निघतोय, अगदी 5 मिनिटात पोहोचतो. हो हो. आई, अगे आई कुठे आहेस? आले आले, ओरडतेस कशाला? आई मी तुला बोलले होते ना, उद्या आमच्या शाळेची सहल जाणार आहे म्हणून. तर माझी बॅग भरायची आणि सर्व तयारी करायची. हो माहिती आहे मला. तू फ्रेश हो. आणि दादा कुठे आहे? तो बसला असेल गेम खेळत. हॅलो. अगं तुला सांगते का, उद्या ना पिऊची सहल जाते. हो हो, त्याचीच सगळी तयारी करून देणार आहे. हो ग, कसलं काय? हो हो.
नाही नाही ते येतीलच थोड्या वेळात. हो. आई आई काय झालं? आई मला चक्कर येते आणि कसं तरी होतंय आई. अरे कशामुळे? बस बस निवांत बस, मी पाणी आणते. पिऊ पिऊ दादासाठी पाणी घेऊन ये. काय रे, काय झालं दादा? अगं त्याला चक्कर येते. हा हा हा, खेळ पबजी, मार चक्रा. मग चक्कर नाही येणार. ए गप्प बस तू. काय होतंय प्रकाश, बरं वाटतंय ना? काय रे प्रकाश, काय झालं? अहो त्याला चक्कर येते आणि कस तरी होतंय म्हणे. अरे थोड्या वेळापूर्वी तू तर ऑनलाईन होतास ना, मग अचानक काय झालं? बाबा मी पबजी खेळत होतो, एकदमच मोबाईलची चार्जिंग संपली आणि एकदमच चक्कर आली. अहो बाबा, तुम्ही तरी सांगा ना याला, एवढं गेम खेळणं बरं नाही. अगं तसं नाही, पण नेहमी नेहमी गेम खेळणं हेही बरोबर नाही ना. काहीतरी शिस्त हवी की नको? हा. काय हा, आम्ही बेशिस्त आणि तुम्हीच तेवढी शिस्तप्रिय ना. अगं तसं म्हणालो का मी. चल आपण एकदा डॉक्टरांना दाखवू. नको नको, आता थोडं बरं वाटतंय आणि माझा मोबाईल चार्जिंगला लाव. नाही, माझा लावलाय चार्जिंगला. मला उद्या सहलीला जायचंय. माझा पूर्ण चार्ज झाला की तू लाव. ए फेकून दे तुझा मोबाईल तिकडे, माझा लाव गा आधी. हो हो बाळा, मी लावते. पिऊ काढ तुझा मोबाईल चार्जिंगला. नाही, मी नाही काढणार. नको लाव जा. अरे कशाला त्याला त्रास देतेस? अरे प्रकाश, एवढं चिडू नये. थांबा बाळा, मी लावते. तू फ्रेश हो आणि आराम कर. हॅलो, हा कोण? हा मामांजी. हो हो ते आहेत. थांबा हा, त्यांना देते फोन. अहो तुमच्या वडिलांचा फोन. हॅलो बाबा. अहो मला नाही जमणार यायला. हे बघा, मी उद्या 5,000 रुपये पाठवतो, जा आईला दवाखान्यात घेऊन. हो हो नाही. अहो मला सुट्टी भेटत नाहीये. हे बघा, आम्ही सर्वजण दिवाळीला येऊ, मग पहा पिऊला आणि प्रकाशला. हो हो पाठवतो पैसे. बाबा, मला फोन द्या ना. हॅलो बाबा, पिऊ बोलते. हॅलो जोबा. काय, आजीचं बरं नाही? मग तुम्ही दोघेही या ना इकडे, मला तुमची पण खूप आठवण येते. मी पैसे पाठवतो, जा दवाखान्यात. बाबा, मला आजीकडे जायचंय. ए शहाणे गप्प बस, अभ्यास कर. काय हो, काय झालं? अगं आईची तब्येत बरी नाही. मग 5,000 कशाला लागतात? आई, परवा तुझ्या त्या किटी पार्टीसाठी 8,000 रुपये घेऊन गेली होतीस ना. ओ जगदंबा, मला शहाणपणा नका शिकू, गुमान अभ्यास करा. बाबा, हे बघा, मी भाषण पाठ केले स्वामी विवेकानंद यांचे जीवन व कार्य. अरे वा, कुठे मिळाली माहिती? मी आईच्या मोबाईल वरून काढली, गुगल वरून. मी तर म्हणालो होतो ना तुला, तू एक अँड्रॉइड मोबाईल घे म्हणून. नको बाबा, मला नाही गरज. पण खरंच मोबाईलचा वापर किती छान प्रकारे करता येतो, हो ना ग आई? हा हो हो, करा अभ्यास. प्रकाश अशात खूप चिडचिड करतो आणि दुसऱ्या वेळेस त्याला चक्करही आली होती, म्हणून जरा काळजी वाटते. आपण एकदा डॉक्टरांना दाखवू. हो, मला तर खूप काळजी वाटतेय. बाबा, आमच्या शाळेतले सर म्हणत होते, सरच्या संस्थेच्या संचालिका पद्मश्री डॉक्टर राधी बंग म्हणाल्यात की मोबाईलच्या अति वापराने मुलांचा मेंदू दगड बनत चाललाय. ओ शास्त्रज्ञ, बंद करा तुमचं तत्वज्ञान, अभ्यास करा, नाही तर झोपा गुमान. हो बाळा, झोप. तुला उद्या जायचं आहे ना. आई आई, बाबा बाबा. काय झालं पिऊ, स्वप्न पडलं का? काय झालं? आई, मला भीती वाटली ग. कशाची? स्वप्न पाहिलंस का काही? आई, मी कुठेतरी गेले, तू मला शोधतेस, तू रडतेस, आणि मग काय? आणि मग तू सुद्धा शांत बसतेस. आई, ए आई. हा, काय नाही काय नाही, झोप शांत. काही पण. आई, मला कुशीत घे ना ग. पिऊ तू लहान आहेस का आता? झोप गुपचूप. आई, डब्बा घेऊन ये, आटप लवकर. हो हो, आले आले. प्रकाश उठ. अहो उठा. अगं मी कधीच उठलोय. मग काय इतक्या वेळ माझ्या बोलण्याची वाट पाहत होतात? तुझ्या बोलण्याची वाट पाहायला तू का कोंबडा आहेस का? कोंबडा हरवलास की सकाळ झाली. असले पानसट विनोद नका करू. तोंड धुवा, मी चहा करते. बर.
काय झालं? आई मला पण चहा टाक. हो हो. आता कसं वाटतंय प्रकाश? बरं वाटणारच, कारण तू झोपेत होता ना. जागा असं तर खेळलं असतं पबजी. ए पिऊ अरे 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 पुरे झाली मस्ती. चला, माझी निघायची वेळ झालीये. हॅलो. हां अगं नको काळजी करू. हो हो. चहा पिण्याच्या अगोदर एक नाकपुडीने श्वास बंद करायचा, मग दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, मग नंतर ती बंद करून पहिल्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हां असं 5 मिनिटं करायचं. अगं तोपर्यंत चहा थंडा होईल ना. काय? चहा थंड होईल? अगं तुला नाही, मी यांना बोलते. मी तुला थोड्या वेळाने बोलते. अहो काय हे? अगं आई, तूच म्हणालीस ना एका नागपुडीने श्वास घ्यायचा. बाबा आणि प्रकाश तसंच करत होते. अहो मी मनीषाला सांगत होते, तुम्हाला ना माझी प्रत्येक गोष्ट वाईटच वाटते. हा तुझं ते बरोबर आणि माझं ते चूक. अहो थांबा, काय? तुमचं स्विच ऑफ करा. काय? अरे हा वाद थांबवा. आमच्या शाळेतले बाई म्हणतात घर हे मंदिर असतं, मंदिरात वाद नको, संवाद हवा. म्हणजे तू आम्हाला? चला चला, मी निघतीये. बाय. बाय, जपून जा. फोन कर अधून मधून. पण काहीही म्हणा, पिऊ कधी कधी मोठ्या माणसाप्रमाणेच बोलते. मला तर तिचं बोलणं ऐकून माझ्या बाबांचीच आठवण येते. तेही मला असेच सांगायचे. हो हो, पुरे करा तुमचा भूतकाळ. हॅलो. हां ग मी तुला आता कॉल करणार होते. हो हो. ए बघ ना श्रद्धा, किती छान दिसतोय निसर्ग. सुंदरच. ए पियू, किती दाट जंगल आहे ना. आपल्याकडे तर झाडं सुद्धा पाहायला मिळत नाही. त्या बघ चिमण्या, फुलपाखरं किती छान. वाव. ए श्रद्धा, या चिमण्या आपल्या गावाकडे का नाही दिसत ग? अगं या मोबाईलमुळे चिमण्या कमी झाल्यात म्हणे. त्या दिवशी सर म्हणत होते ना. मग आपण का वापरतो मोबाईल? अगं मोबाईल सध्या माणसाची मूलभूत गरज झाली. हो ना ग पियू? हो, पण मोबाईलचा वापर एवढा वाढला की कळतच नाही मोबाईल आपल्यासाठी की आपण मोबाईलसाठी. चला जाऊ पुढे. ए पिऊ, तिकडे नको, खूप झाडे आहे, मॅडम रागवतील. आपण त्यांचे डोळे चुकून इकडे आलोय ना. हो नको, चल परत जाऊ. ए चला ना, थोडे पुढे जाऊन येऊ. नको नको, चल परत. श्रद्धा, अगं माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे. मला आईला कॉल करायचा होता. बरं जाऊ दे, आपण मॅडमकडे गेलो की मग करू. पण ही फुले झाडे किती छान दिसत आहेत ना. बघ श्रद्धा, अंजू कुठे आहात? आई, मॅडम, मला भीती वाटतीये. ए मीने, ती बघ कोणतरी पोरगी. ए कोण तू आणि रडाय काय झालंय? तुम्ही कोण? मी संप्या आणि माझी बहीण मीनू. वय आणि कशा पायी रडतीयास? आम्ही सहलीला आलो होतो, रस्ता चुकले आणि इकडे आले. ए पोरी नगर रडू, आता आम्ही आहे ना व. ए पोरी काय म्हणते, नाव असेल ना तिला. अरे वय की नाव काय होतं व? मी पियू म्हणजे प्रिया. पिरिया वय. अगं प्रिया नाही, प्रिया. मी पिऊच म्हणणार. पिऊ रडू नग, आमचं घर जवळच आहे. चल मायरानातून आली की तुला नेऊन सोडीन. पण मॅडम, माझ्या मैत्रिणी वाट बघत असतील ना. अगं थांब की. आई आई आली का सोडेल तुला नेऊन. मागच्या महिन्यात पण असंच एक पोरगा आलतं, तिला पण मायनस सोडलं नेऊन. बरं चला. ए तुमच्याकडे चार्जर आहे का? ते काय असतंय? अरे हा मोबाईल आहे ना, याला चार्ज करण्यासाठी चार्जर. आणि हे मोबाईल काय असतंय? म्हणजे तुम्हाला माहित नाही हे काय ते? नाही. अरे याच्यावरनं आपण कुणालाही बोलू शकतो. असं मग मया माईला बोलायचंय, बोल की. अरे पण त्यासाठी चार्ज करावा लागतो ना. असं वय, जाऊ दे मग. तुझ्या माई जवळ असेल ना ते? हो. मग बोल की तुझ्या माईला. अरे पण त्यासाठी चार्ज करावा लागतो. असं वय, जाऊ दे. चल आमच्या सोबत खेळती का? नाही नको, तुम्ही खेळा, मला घरी जायचंय. संप्या चल शिवना पाणी खेळू. हा चल चल, पकड मला, सापड मला. तो चाललाय. तो सापडला 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 सापडला. रुमाला खाली सापडला. हा चल चल, आजचे दिवस जिंकली तू, उद्या सापडून दाखव मला, मग सांगतो तुला. ए पिऊ तुला जेवायचं? हो, खूप भूक लागलीये. अय बाई, पण तू भाकर आणि ठेचा खाती का? काय भाकरी ठेसा? नको नको. पोळी नाही का? नाही.
का रे पोरा हो? आणि ही कोण? अगं माय ती रस्ता चुकतीया. असं वय. रडू नका माय, आता अंधार पडाय झालाय, सकाळी मी तुला नेऊन सोडते. काय रात्री मी इकडेच थांबू? मग काय होतंय, आम्ही आहेत ना. वय आणि आता तू रडू नग. चला मी दिवा लावते आणि तुम्हासनी जेवाय देते. मीनू, आजीला चहा करून द्यालता ना? हो माय. आजी कुठे आहे? आजी ती काय मध्ये झोपलीये. 2 दिवस झाले तिला ताप आलता. तिनं काही खाल्लं पण नव्हतं. आणि मग मी आणि मिनून आज सकाळीच अर्धी भाकर खाऊ घातली. चला तुम्ही बसा जेवायला. तिकडं. माय तिला भाकर नाही आवडत, पोळी पाहिजे. माय तू पोळी नाही की माय? नाही, मी भाकरीच खाईन. घे खा माय. छान आहे. माया मायच्या हाताची चवले जाकस आहे ना मिनू. हा. चला आता हातरून टाका आणि झोपा. सकाळी मी हिला तिच्या गावाला सोडून येते. नाही माय, मी पण येणार. बरं माय, तू पण चाल. आजीला भाकर घेऊन जाय. ए मिने, आजीला भाकर मी खाऊ घालणार. नाही, मी खाऊ घालणार. वय ना माय. बरं बाबा, तुम्ही दोघं बी ना. मी तुम्हाला माय म्हणू? वय माय म्हण की. माय मी आजीकडे. वय जा माय. देवा, या लेकराचे घरचे आणि त्या मास्तरनी लई काळजी करत असतील. श्रद्धा, तुम्ही तर सोबत होता ना? हो मॅडम, आम्ही तिला म्हणालो चल परत. आम्हाला वाटलं ती आमच्या सोबतच येते, पण मागे कुठे गेली काय माहित. अगं, तिचा फोन सुद्धा लागत नाही. तिच्या घरच्यांना काय सांगावं. बर, आता परत जायची वेळ झाली. मॅडम आता काय करायचंय? मी इथल्या पोलीस स्टेशनला कळवलंय. ते तपास करत आहे. ते म्हणाले काळजी करू नका. ह्या मुलीला आम्ही तुमच्या गावी पोहोचू. चला गाडीत बसा. सर्व मुली बसल्यात. पण मॅडम पियू. चिंता वाटते, पण इन्स्पेक्टर म्हणाले काळजी करू नका. ह्या मुलींना घेऊन तुम्ही घरी जा. चला झोपा आता. काय लाईट नाही आणि पंखा? बाळा, आम्ही गरीब माणसं, कशाचा लाईट आणि कशाचा पंखा. पण मला पंख्याशिवाय झोप येत नाही. पिऊ, चल आपण दोघं सोबत झोपू. चल बाई, मी तुला झोपी घालते. इकडे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाड. काळजी करू नका, लवकर तपास लागेल. आमचे सहकारी प्रियाच्या शोधात आहे. काय करत असेल माझे पिऊ? कुठं असेल ती? मला तर काही सुचत नाहीये. आई, बाबा, मी आले. पिऊ, पिऊ कुठं होतीस? ओ साहेब, पकडा या बाईला. इनेच पळायला असेल माझ्या प्रियाला. बाबा थांबा, माझी माय तिला काही बोलत तर. पिऊ, असं काय बोलतेस? तुझी आई तर मी आहे ना. काय जादू केली या बाईने? एक शब्दही बोलू नकोस. ओ साहेब, पकडाव या बाईला. बाबा थांबा, माय ये.
माय ये बस इकडे. बाबा, ही माझी माय आहे. मी जंगलात गेले, मला तिथे काहीच सुचत नव्हतं कुठे जावं. तेव्हा मला ही मीनू आणि तिचा भाऊ संप्या भेटलेत. मग त्यांची ही माय आली. यांनी मला जेव घातलं. आई, तूच म्हणायचीस ना की तू माझी आई आहे, पण या माझ्या माईने मला स्वतःच्या हाताने घास भरवला. तुला सांगते, एका घासात माझं पोट भरलं. आई मुलांना पाची पकवान खा घालते म्हणून पोट भरतं ग, पण शिळी भाकरी आणि चटणीच असेल ती जर माईने खाऊ घातली तर पोटासोबत मनही भरतं ग. आई, मला सांग, तू एक क्षण सुद्धा मोबाईलशिवाय राहू शकत नाहीस ना? मग घास कसा भरवणार? 1 तास नाही पाहिलं व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि तो दादा नाही खेळला गेम तर जीवन चालतंय ना? काही संपतं. पण बाबा, आमच्याकडे नाही लक्ष दिलं तर आमचं जीवन वाळवंटासारखं वृक्ष होईल. पिऊ खरं आहे तुझं. बाळ पिऊ, आई, घर कसं असतं ते माईच्या घराकडे पाहून कळतं. सर्वजण एकत्र जेवणं, बोलणं, हसणं, खेळणं, कसं मजेत. आपल्या घरातच स्मशान शांतता. एकेकाने यावं, जेवण करावं आणि मोबाईलमध्ये डोकं घालावं. आपलं हे घर नाही, खानावळ झाली नुसती खानावळ. सकाळी ना माय जात्यातून दळत होती. जात्यातून ज्वारीचं पीठ जसं येतं ना, अगदी तसं असावं नातं. दिसायला नाही, असणं महत्वाचं आहे. बाबा, तुम्हाला असेल पगार भरपूर, पण दिवसभर थकलेल्या जीवांना मुलांच्या गालावरून हात फिरवला की सगळा शिनबाग हलका होतो तो आईचा. आई, मला सांग, तुम्हाला कधी अंगाई गीत म्हणून झोपी घातलंयस? कधी गोष्ट सांगितली आहे? नाही ना? पण माझ्या या माईने मला सगळं दिलं. बाबा, आई, तुम्ही दोघी म्हणतात ना गुगलवरती सगळंच मिळतं, पण त्यात भावना कुठे असतात? पिऊ खरं आहे तुझं. पण दादा, मला ना तुझ्यापेक्षा ही मीनू आणि तो संप्या जास्त जवळचे वाटतात. माय आणि आजी कुठल्याही अपेक्षेविना जीव लावतात. आणि बाबा, तुम्हीच म्हणायचेत ना शिस्त पाहिजे. मग कोणाला पाहिजे हो शिस्त? परवा आजोबांचा फोन आला होता, आजीला बरं नाही म्हणे. तुम्ही काय म्हणालात? मी 5,000 रुपये पाठवून देतो. अहो बाबा, पैशाने की आजार बरे होतात का? असं असतं तर श्रीमंत लोक कधीच आजारी पडले नसते. प्रेम, जिव्हाळा, मायने विचारपूस करणारी आपली माणसं हवीत ना. मग बाबा, कोणाला पाहिजे शिस्त? पिऊ, बाबा, आई, गुगलवर सगळंच मिळतं, पण त्यात भावनाच नसतात. मला वाटतं मस्त फुलपाखरासारखं उडावं, स्वच्छंद बागडावं. पण या रेंज जाळ्यात आपण इतकं अडकलोत की एखाद्या पिंजऱ्यात अडकावं तसं. पिंजरा असेलही सोन्याचा, पण तो शेवटी पारतर्यंतच ना. मी दिलं ते डबडं फेकून, तेच ते मोबाईलचं. मोबाईल आपल्यासाठी की आपण मोबाईलसाठी? या मोबाईलने पुरतं घेतलंय, बंदीवान केलंय, गुलाम केलंय. दादा, तू इतिहास वाचला असशील. पारत्र्यातून बाहेर येण्यासाठी महात्मा गांधींनी लढा दिला. मला वाटतंय पुन्हा स्वातंत्र्य संग्राम झालाच पाहिजे. अगदी खरं आहे पाठक साहेब. तुमच्या या आजारपणाचे कारणही तेच आहे. मोबाईल गेम यामुळे एकाग्रता नष्ट होते आणि कॅन्सर पण धोका आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत, मी कालच वाचले पेपरात. पिऊ, आजपासून गेम खेळणं बंद आणि मला नको तो मोबाईल. अरे दादा, मीनू आणि संप्या मस्त खेळलो, मातीत लोळलं, बागडलं, असे खेळ खेळू ना आपण. खरंच तुम्ही देव बनून आलात. माझ्या पिऊला परत आणलेत. पण खरंच सांगू, तुम्ही पिऊला परत आणून मला पुनर्जन्म दिलाय. मी या मोहिमे जगात इतके गुरफटून गेले, कितली माती नाती सगळं सगळं विसरले. हो खरंच हो, मोबाईलचा वापर अतिरिक्त झाला. मी पण चुकलो. मी तुमचे उपकार 7 जन्म विसरणार नाही. अव बाईसाहेब, तसं नाही. बरं, आम्ही जातो. नाही, असं नाही जायचं. जेवण, साडी, चोळी आणि खणनाराची ओटी भरीन आणि लेकरांसाठी खाऊ पण देईल. अव नाही बाई, त्याची काही गरज नाही. मीनू, थांब ना, सांग ना माईला. नग पिऊ, संप्यानं आजी वाट बघत असतील. अहो थांबा ना तुम्ही. बरं साहेब, मी निघतो आता. हो, थँक्यू व्हेरी मच. अहो थँक्यू तर मी म्हणायला हवं. का? अहो, या तुमच्या लाडक्या पोरीने माझे पण डोळे उघडले. या मोबाईलने जीवनाचा आनंद हिरून घेतलास. सुख झालं काय आणि दुःख झालं काय आपण या बोटाने व्यक्त करतोय. यात भावना कुठे असते? येतो मी. अहो थांबा ना तुम्ही. या. अव नाही बाई, सांभाळा लेकराला. लय गोड आहे पिऊ. माय थांब ग. आणि हो, कधीही कशाची गरज पडली तर येत जा. आमच्यासाठी नाही तर या पिऊसाठी. हो माय, मी आणि संप्या पण येणार. बरं बाय पुन्हा, मी पण येईन हा. बरं, पिऊची आजी कुठं आहे? गावाकडे असतात माझे आई बाबा.
अहो आजच फोन करा मामांजी आणि आईला कायमच इकडे बोलून घ्या. आई खरंच? आई आजी आजोबा खरंच येणार? हो कायमच. आई आजी आजोबा येणार ना? मी आजपासून मोबाईल सोडला. न गेम खेळणार न मोबाईल वापरणार. अरे दादा, मोबाईल वाईट नाही रे, पण सतत गेम खेळणं हेही चांगलं नाही. तू खरं सांगू, तू माझी लहान बहीण नाही मोठी बहीण आहेस ताई. प्रकाश तू अगदी बरोबर बोलला. पिऊ तू म्हणते तसं आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करू व गप्पा गोष्टी धमाल करू. आणि हो पिऊ, आजी आजोबा आले ना हे घर ही खानावळ पुन्हा घर होईल, म्हणजे मंदिर होईल. आई पिऊ राजा मला सांग, त्या मुलीने सर्वांचे डोळे उघडले, पण मोबाईल खरंच वाईट आहे का? आहे तर मग वापरायचा का? नाही तर मग त्या मुलीने असं का केले? बोल बोल राजा. राजा मला माहितीये तू खूप बुद्धिमान आहेस, पराक्रमी आहेस. तुझ्या बुद्धीला कस लाव आणि सांग असं का? वेताळा, मोबाईल सोशल मीडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. याला वाईट म्हणता येणार नाही, कारण संपर्काचं चांगलं माध्यम आहे. अनेक ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. या मोबाईलने जग आपल्या मुठीत आलंच, पण त्याचा अतिवापर, मी म्हणेन त्याचा अतिरेक वाढलाच. पण वेताळा कुठलाही गोष्ट विनाशाकडे घेऊन जातो. वा राजा वा, म्हणजे हा यक्ष प्रश्न आहे असंच का? नाही, हा लक्ष प्रश्न आहे. यक्ष प्रश्न सोडवला होता युधिष्ठिराने. लक्ष प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय, अतिरेक थांबवा. वा राजा, खूप छान उत्तर दिलंस. पण राजा मी तुला अगोदरच सांगितलं होतं, तू जर मला बोललास तर मी निघून जाईल. बघ बघ मी कुठे आहे, बघ बघ. थांब वेताळा, मी तुला घेतल्याशिवाय परत जाणार नाही. मी निघालो. ही एक अतिशय माहिती